च्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो। पत्रकार परिषदेला कोण कोण उपस्थित आहेत हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की नक्की मला काय तुम्हाला सांगायचं आहे। भाजप आणि शिवसेना अरे ना भाजप आणि शिवसेना ही युती आहे आणि युतीच्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय। काही समजामधनं जे काही अपक्ष फॉर्म भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये इथं BJPच्या OBCच्या अध्यक्षा रुमडे मॅडम इथे उपस्थित आहेत, विभव उपस्थित आहे, बेग मॅडम ज्या अपक्ष उभे होत्या त्यांनी देखील फॉर्म आता मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। श्रेया शिंदे ज्या अपक्ष होत्या त्यांनी देखील फॉर्म मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। शुभम साळुंकेनं फॉर्म मागे घ्यायचं ठरवलेलं आहे। त्याच्यानंतर असे अनेक अजून 3-4 लोक त्याच्यामध्ये फॉर्म मागे घेतील। पण मी आज भाजपाच्या कार्यालयामध्ये एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली। मी मगाशी जे उल्लेख केला की काही गैरसमजामधनं अपक्ष फॉर्म भरला जातो। तर काल मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी स्वतः पटवर्धन साहेब आणि संतोष पावरी साहेब अशी एक चर्चा होऊन संतोष पावरी साहेबांच्या घरी रुमडे मॅडम अमेय अशी आमची सगळ्यांची चर्चा झाली। मी पालकमंत्री या नात्यानं मॅडमना विनंती केली की आपण युतीमध्ये आहोत। चव्हाण साहेबांशी चर्चा झाली आणि त्याच्यानंतर अगदी सन्मानानं माननीय रुमडे मॅडमनी ही उमेदवारी मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे। त्याबद्दल त्यांचं मी कौतुक देखील करतो आणि मनापासून आभार देखील मानतो। आणि हे करत असताना जे महत्त्वाचे 2 मुद्दे त्यांनी माझ्यासमोर ठेवले ते विकासाचे होते आणि ज्या पद्धतीनं मान सन्मानामध्ये फॉर्म भरलेला होता त्या लोकांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा करावी अशा पद्धतीची त्यांची विनंती होती। आणि त्या पत्रकार परिषद संपल्यानंतर मी स्वतः त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना जाऊन भेटणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की नगरसेवक निवडून आलेले आणि नगरसेवक स्वीकृत हे आपल्याकडे 2 प्रकार आहेत। तर त्या प्रकारामध्ये 3 स्वीकृत नगरसेवक जे आहेत त्यातले 2 हे शिवसेनेला मिळालेले आहेत आणि 1 भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे। तर आत्ताच माननीय रवींद्र चव्हाण साहेबांशी दीपक पटवर्धन साहेबांनी चर्चा केली ती त्यांच्या म्हणजे तुम्हाला ब्रीफिंग करताना सांगतीलच। आणि रुमडे मॅडम ह्या जिल्ह्याच्या OBCच्या अध्यक्ष असल्यामुळं भारतीय जनता पार्टीमार्फत स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांची शिफारस करावी अशा पद्धतीचे आदेश हे भाजपाच्या कार्यकारिणीला आलेले आहेत। आणि म्हणून त्यांची इच्छा हीच होती की मला कुठेतरी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठंतरी सन्मानाचं पद आवश्यक असतं, लोकांमध्ये जाण्याचं पद आवश्यक असतं। तर ते भारतीय जनता पार्टीनं जे जाहीर केलं आहे त्याला आमचा शिवसेना म्हणून 100% पाठिंबा आहे। आमची कुठेही त्याच्यामध्ये अडचण नाही। दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, विभव पटवर्धन इथं बसलेले आहेत। आज सकाळी मी देखील त्यांच्या घरी नाश्त्याला गेलो होतो आणि नाश्ता करता करता विभवला विनंती केली की तू देखील भारतीय जनता पार्टीचा आहेस, अनेक दिवस तू काम करतो, त्याच्यामुळे भविष्यात तुझ्यावर अन्याय होणार नाही ही जबाबदारी जशी भारतीय जनता पक्षाची आहे तशी युतीतला एक सहकारी म्हणून माझी देखील आहे। आणि म्हणून राजेंद्र तोडणकर आणि विभव यांच्या सगळ्यांची चर्चा झाल्यानंतर आज विभवनं देखील भारतीय जनता पक्षाचा मान राखत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे। तिसरा विषय बेग मॅडमचा जो आहे त्यांच्याशी देखील माझी चर्चा झाली। कामना बेग त्यांनी देखील हा निर्णय घेतला आहे। स्वप्नील तर इथं आला आहे वाटतं, स्वप्नील शिंदे इथं उपस्थित आहे, त्याच्या पत्नीचा सोप्या त्याला आपण सोप्या म्हणतो सोप्या भाषेत। तर त्यानं देखील माझ्या शब्दाला मान देऊन त्याच्या पत्नीचा फॉर्म मागं घेतला आहे, त्याचे देखील मी आभार मानतो। तुमच्या एक लक्षात आलं असेल की हे फॉर्म मागं घेतल्यानंतर बऱ्यापैकी अनेक नगरसेवक हे बिनविरोध झाल्यामध्ये जमा आहेत। फक्त मी त्याचा उल्लेख करत नाही की जे उमेदवार त्यांच्यासमोर आता उभे आहेत ते योग्य आहेत की अयोग्य आहेत याच्याशी राजकीय माझा काही संबंध नाही। पण रत्नागिरी शहराच्या अपक्ष उमेदवारांनी जो आमच्या सगळ्यांवर विश्वास टाकला त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो। या पत्रकार परिषदेनंतर देखील काही अचानक अजून विड्रॉ होण्याची शक्यता आहे। नगरपालिका निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज ज्यांना कोणाला घ्यायचे त्यांना मागे घेता येणार आहे। पण आजचा दिवस हा भाजपसाठी थोडासा म्हणा दिलासादायक ठरला।
त्याचं कारण असं की भाजपमधल्या काही मंडळींनी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी दाखल केल्या होत्या. त्यातल्या बहुतांश भाजपच्या पदाधिकारी म्हणा त्या कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवारी मागे घेण्याबाबतचा निर्णय घेतल्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि भाजपचे प्रभारी दीपक पटोदर यांनी संयुक्तरित्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. आता मुळात रत्नागिरीमध्ये महायुती अतिशय घट्ट आहे. जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं वातावरण आहे. पालकमंत्री उदय सामंतांनी महायुती होण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि त्यांना त्याच्यामध्ये यशही आलं. पण आता रत्नागिरीचा विचार केला तर अत्यंत महत्त्वाचा प्रभाग क्रमांक 6 होता. त्या ठिकाणी भाजपचेच कार्यकर्ते पूर्वीचे राजीव कीर असतील आणि उमेश कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती मेधा कुलकर्णी ह्या लढतायत धनुष्यबाणावरती. पण त्या ठिकाणी भाजपच्या जिल्हा ओबीसी सेलच्या प्राजक्ता रुमडे यांनी मेधा कुलकर्णीच्या विरोधात अपक्ष उमेदवारी भरला होता आणि त्यांनी त्या संदर्भात पत्रकार परिषद काल घेतली होती की भाजपमध्ये माझ्यावरती की आमच्या काही कार्यकर्ते अन्याय होतोय. पण आज दिवसभरामधल्या काल संध्याकाळपासून ज्या घडामोडी घडल्या, पालकमंत्री उदय सामंत दीपक पटोदर यांनी त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यातनं एक सुकर मार्ग निघाला की त्यांनी आपली उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये त्यांनी सामंतांनी आणि पटोदर या दोघांनी विचार करून त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन किंवा त्यांना भविष्यात सामाजिक कार्य करता यावं म्हणून त्यांना रत्नागिरी नगरपालिकेच्या स्वीकृत पद देण्याबाबतचा निर्णय घोषित केला. त्यामुळे प्रभाग क्रमांक 10 मधली मोठी अडचण दूर झाली. हीच परिस्थिती प्रभाग क्रमांक 9 मध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती सायली पाटील ह्या निवडणूक लढवत आहेत. त्यांच्यासमोर कामना बेग, मागच्या निवडणुकीमध्ये कामना बेग यांनी जवळजवळ 600-750 मतं घेतली होती वैभवीताई खेडेकर यांच्या विरोधात आणि त्या सुद्धा कुठेतरी ह्या मतदारसंघात अडचणीच्या होतील हे लक्षात घेऊन त्यांची सुद्धा समजूत घालण्यात या सामंत आणि पटोदर यांना यश आलं. त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे असं पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. प्रभाग क्रमांक 1 त्या ठिकाणी वैभवीताई खेडेकरता धनुष्यबाणाची निवडणूक लढवत आहेत. त्या ठिकाणी श्रेया शिंदे म्हणजेच शिवसेनेचा कार्यकर्ते सोप्या शिंदे यांच्या सौभाग्य होती. त्याही कुठेतरी तांबटळी त्या भागामध्ये त्यांचा बऱ्यापैकी संपर्क होता. त्यांनाही मागे घेण्यामध्ये भाजपला यश आलं आहे. एकंदरीत सारासार विचार केला तर साधारणपणे आजच्या दिवसभरातल्या सकाळपासून ज्या काही घडामोडी होत्या त्यामध्ये महत्त्वाचं एक नाव प्रभाग क्रमांक 10 विभव पटवर्धन. त्या ठिकाणी सर्वसाधारणमधून ती जागा आरक्षित झाली होती. त्यामुळे कुठेतरी सर्वसाधारण उमेदवाराला विशेषतः पांढरपेशा समाजाला ब्राह्मण समाजाला उमेदवारी मिळावी अशी तिथल्या मतदारांची अपेक्षा होती. भाजपचा बालेकिल्ला राजू तोडणकर विरोधात त्यांनी विभव पटवर्धन उमेदवारी अर्ज दाखल केला. ते कुठे सुद्धा भाजपला थोडंसं निवडणुकीमध्ये अडचणीचं ठरलं असतं. पण त्यांची सुद्धा समजूत विभव पटवर्धनची समजूत घालण्यात पालकमंत्री उदय सामंत, ॲडव्होकेट दीपक पटवर्धन आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना यश आलं आणि त्यांनी उमेदवारी मागे अर्ज घेण्याचा निर्णय घेतल्याचं सामंत त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. एकंदरीतच काय की भाजपमधले जे काही मातबर मंडळी असतील त्या पक्षामध्ये सक्रिय असलेल्या मंडळींनी अपक्ष ज्या ठिकाणी उमेदवारी भरली होती त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी मागे घेण्यामध्ये आज भाजपच्या पदाधिकारी पालकमंत्री उदय सामंत सर्वांना यश आलं आहे. आणि एकंदरीतच असा विचार केला तसं म्हणता येईल की पालकमंत्री उदय सामंतांनी भाजपमधली जी बंडाळी होणार होती म्हणा त्या बंडखोरी होणार होती ती दूर करण्यात त्यांना यश आलं. टाइम डिले करता किशोर मुळसव, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.